नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। जोरदार टाळणी स्वागत करूया अमरावतीवरून येत असलेले देशी बॉडी बिल्डर रोशन भजनकर यांचं। तुम्हाला सांगतो रोशन, हे सगळं पाहून ना मेहनत आणि नशीब याचं कोलॅबरेशन काय असतं ते आता मला दिसतंय। इथे लपत कामाला गेलो 2 दिवस माहीत पडलं बाबाले का मी हमाली काम करू लागलो, पण तिसऱ्या दिवशी जसं माहीत पडलं होतं तो माय बाबांनी सगळ्यात पहिले झोडपलं मला धरून, तुले हमाली काम कोण सांगितलं म्हणे करायला। घरी आलो आणि मी असं हातपाय वगैरे धुतले आणि बस असं बॅग मधलं सामान वगैरे काढून राहिलो होतो। तेवढ्या याच्यात माझी पोरगी म्हणते, बाबा तुम्हाला टीव्हीवर जावं लागते म्हटलं। टीव्हीवर जावं लागते म्हटलं, कहून आहे? नाही म्हणे मला टीव्हीवर पाहायचं आहे म्हणे तुम्हाला। मी एकदम म्हणजे विचार एवढं डोक्यात नव्हती घेतली गोष्ट, पण ते माझ्या पोरीनं 2-3 दिवस मला तेच गोष्ट सांगितलं, ठीक आहे म्हटलं, एक दिवस टीव्हीवर जाईनच म्हटलं। मला 1 हप्ता लागला होता गेम समजायला। काय झालं होतं माहिती, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी लोक सांगून म्हणजे राहणं तेच मोठं टापू होतं सध्या, कारण की एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी राहणं, बोलणं, त्याचं भांडणं हे लय मोठी गोष्ट होतं। मला तो शो माहित नव्हता। पण आता 16 वर्ष झाले, फक्त 3.5 भाव आहे। आणि मी म्हटलं एवढ्या वर्षात आपली मंगनी किती दूर चालली गेली। 5 रुपये व्हायला पाहिजे होता आपल्याला भाव, पण आम्हाला 5 रुपये भाव नाही भेटला। पैसा काय आज उद्या कमवूनच घेऊ, पण इज्जत हे सगळ्यात मोठी धन आहे। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। शहर गुन्हे शाखेने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलाय। विशेष म्हणजे चहा नाश्त्याच्या दुकानाच्या आडून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। सविस्तर माहितीनुसार मंगळवार 17 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील साईनगर परिसरातील बेनाम चौक येथे एका चहा नाश्ता कॅन्टीनवर छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान आरोपी महेश राजू खोडे, वय वर्ष 26, राहणार समर्थवाडी साईनगर, याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातून तब्बल 23.530 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या मालाची अंदाजे किंमत 3,52,750 रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी चहा नाश्त्याच्या दुकानाच्या आडून एमडी ड्रग्सचा व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर आली आहे। शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखा सतत कारवाई करत असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सध्या आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासही पोलिसांकडून केला जातोय। आज दिनांक 17/3/2026 रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बेनाम चौक साईनगर या ठिकाणी इसम नामे महेश राजू खोडे हा स्वतःच्या ताब्यात एमडी बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी एका चहा कॅन्टीनमध्ये थांबला असल्याची बातमी प्राप्त झाली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच 2 पंच, राजपत्रित अधिकारी असे सर्वांना बोलावून या ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यातनं 23.530 ग्राम एमडी जप्त करण्यात आलेली आहे। सदरचा इसम हा महेश काडे त्या ठिकाणी चहा कॅन्टीन बऱ्याच वर्षापासून चालवतो आहे आणि त्याचे मोबाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी चेक केल्या असता त्यामध्ये बऱ्याच जे ड्रग्स पेडलर आहेत या ठिकाणचे त्यांना त्यांचे ट्रान्झॅक्शनचे पैसे झालेले आहेत, त्याचे पुरावेही प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपी संख्या वाढणार आहे आणि पोलीस कसून या एमडी तस्करांचा तपास करत आहे। लवकरच शहरातून एमडी हद्दपार करण्याचा आमचा मानस आहे। निश्चितच हे सगळे जे छापे होत आहेत त्याच्यामध्ये काही आरोपी एकमेकाला लिंक आहेत आणि ते तपासाअंती त्याचा रोल काय आहे, कितपत आहे हे त्यामध्ये दिसून येईल। परंतु ही बाब निश्चित आहे की बऱ्याच ठिकाणी हेच आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न होत आहेत। अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। खाऊ गल्लीला अखेर मंजुरी देण्यात आली असून व्यापारी संकुलाचा विषय सध्या स्थगित ठेवण्यात आलाय।
याचबरोबर विविध विषय समित्यांची घोषणा करताना सर्वपक्षीय समतोल साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सविस्तर माहितीनुसार अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. सभापती श्रीचंद तेजवानी यांनी सर्व सदस्यांच्या मतांचा विचार करून खाऊ गल्लीला मंजुरी जाहीर केली. मात्र व्यापारी संकुलाचा मुद्दा अधिक चर्चा आणि पुनर्विचारासाठी स्थगित ठेवण्यात आलाय. दरम्यान विविध विषय समित्यांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देत समतोल राखण्याचा प्रयत्न दिसून आलाय. महिला व बाल कल्याण समितीत भाजपच्या नूतन भुजाडे, सुरेखा लुंगारे आणि लता देशमुख यांचा समावेश करण्यात आलाय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान, शिवसेना, बसपा आणि AIMIMच्या पक्षांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले. शिक्षण समितीतही विविध पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून शिक्षण क्षेत्रातील कामकाज अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छता समितीतही दुरुस्ती करत नव्याने सदस्यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे या समितीत महिला नगरसेविकांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे. एकंदरीत खाऊ गल्लीला मंजुरी आणि समित्यांमध्ये सर्वपक्षीय समतोल साधण्याचा प्रयत्न ही या सभेची प्रमुख वैशिष्ट्य ठरली. पुढील निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचं म्हणजे या आमसभेमध्ये शहरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झालीच नाही, किंबहुना त्यांनी केलेल्या प्रस्तावातही कुठलाही प्रस्ताव शहराच्या स्वच्छतेविषयी, अतिक्रमणाविषयी मांडण्यात आलेला नाही. शहरातील प्रमुख समस्यांवर या प्रतिनिधींचं लक्ष जाईल का आणि पुढील सभेत या विषयांवर चर्चा होऊन शहरासाठी कुठला निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमी समोर समस्त विश्व शैव लिंगायत समाज सर्वशाखीय अमरावती जिल्हा यांच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला पब्र 108 वेदांताचार्य जगद्गुरु श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज, महाधिपती जगद्गुरु श्री प्रसिद्ध मठ संस्थान साखरखेडा जिल्हा बुलढाणा, तसेच पब्र 108 सद्गुरु श्री शिवशंकर शिवाचार्य महाराज, महाधिपती श्री गंगाधर स्वामी निर्देश मठ संस्थान नेरपंगडाई जिल्हा अमरावती यांच्या शुभ हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अनंतराव गुढे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू स्मशानभूमी संस्थान गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट RB अटल, समाजसेवक भारत अप्पा मेंडसे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता विलास इंगोले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे विधिवत अनावरण करून समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामुळे अमरावती शहरात सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला असून बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. मोर्शीतील नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे. नळा नदीवरील अर्धवट पुलामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर प्रशासनाने 17 एप्रिल पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे नळा नदीवरील अर्धवट पुलाच्या प्रश्नावरून नागरिकांचा संताप उफाळून आला. स्थानिक नागरिकांसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. क्षणित दिवाकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली या पुलाच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या अर्धवट पुलामुळे आतापर्यंत सुमारे 15 अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. त्यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण होते. दरम्यान आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने 17 एप्रिल 2026 पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. तसेच 16 मार्च 2026 रोजी या कामासाठी LOA जारी करण्यात आला अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. अमरावतीकडे सरकारचे लक्ष नसल्याचा दावा करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलाय. काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर 18 एप्रिल रोजी पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.
मोर्शीतील अर्धवट पुलाचा प्रश्न आता राजकीय रंग घेताना दिसतोय. प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले जाईल का की पुन्हा आंदोलनाची ठिणगी पेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. असं म्हणणं आहे की टेंडर झालाय, हे लेटर ऑफ अग्रीमेंट एक्सेप्टन्स झालेला आहे, पण त्यांचं बँक गॅरंटीसाठी 1 महिना त्याला द्या लागते. तर 1 महिन्यात जर यायनं केलं नाही तर मग आपल्याला परत आंदोलन करावं लागेल. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिपरिया परिसरात सकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. मृत कामगाराचे नाव सेवकराम कोटीराम मलघाम, वय वर्ष 32 असून तो डोंगरताल येथील रहिवासी होता. तो महावितरणच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार ते एबी इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या ठेकेदारामार्फत विद्युत दुरुस्तीचे काम करत होते. दरम्यान वाघोली अर्थात पिपरिया येथे ते विद्युत पोलवर चढून काम करीत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित कामगाराला आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली नव्हती. महावितरणच्या नियमांनुसार प्रशिक्षित लाईनमननेच अशा प्रकारची कामं करणे अपेक्षित आहेत. मात्र प्रत्यक्षात कंत्राटी कामगारांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पारंपरिक वाळवणीच्या कामांना वेग आलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात सध्या महिलांची पापड, कुरडई आणि शेवया बनविण्यासाठीची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उन्हाळा सुरू होताच वाळवणीच्या कामांना वेग आलाय. ग्रामीण भागात वर्षभरासाठी लागणाऱ्या साठवणीसाठी महिलांकडून पापड, शेवया, कुरडई, सांडगे आणि चिप्स तयार करण्याची परंपरा आजही कायम आहे. गावातील प्रत्येक गल्लीबोळात महिला एकत्र येत एकमेकांना मदत करत पापड बनविताना दिसत आहेत. सामूहिक पद्धतीने काम केल्यामुळे काम जलद पूर्ण होत असून महिलांमध्ये आपुलकी आणि एकोपा देखील वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे सकाळपासूनच महिला नियोजन करून कामाला सुरुवात करतात. पहाटे उठून पीठ मळणे, पापड लाटणे आणि त्यांना उन्हात वाळवणे ही संपूर्ण प्रक्रिया दिवसभर सुरू असते. पापड उन्हात वाळविल्यानंतर सायंकाळी त्यावर हलकेच पाणी शिंपडून त्यांना साठवणुकीसाठी तयार केले जाते. आगामी शालेय सुट्ट्या लक्षात घेता महिलांनी आधीच ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ग्रामीण भागातील ही परंपरा वाळवण संस्कृती आजही जपली जात असून महिलांच्या कष्टातून घरगुती साठवणुकीची परंपरा जिवंत ठेवली जात आहे. ग्रामीण जीवनातील ही परंपरा केवळ साठवणीपुरती नसून महिलांमधील एकोपा आणि सहकार्याचं सुंदर उदाहरण आहे. रावेर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मध्य प्रदेश सीमेलगतच्या शेडिया अंजण गावाकडून पाल गावाकडे सुकी नदीच्या पात्रातून काही गायींना चोरट्या मार्गाने आणले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली. पाल गावातील कृषी विज्ञान केंद्राजवळ आणि स्मशानभूमी परिसरात सापळा रचण्यात आला. दरम्यान आरोपी जहागीर हसन तडवी, वय वर्ष 36, राहणार बोरवाल, मध्य प्रदेश, हा 7 गायींना काठीने मारहाण करत कोणतीही चारा पाण्याची सोय न करता अत्यंत क्रूरतेने कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत अंदाजे 56,000 रुपये किमतीच्या 7 गायींना सुखरूप वाचवले आणि त्यांना गोशाळेत दाखल केले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर करीत आहेत. नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मोहननगर परिसरात घडली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार ही घटना नागपूर शहरातील गद्दी गोदाम परिसरातील मोहननगर लाल का बगीचा येथे घडली. आरोपी पती पठिनेश याने
घरगुती वादातून आपल्या पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी महिलेला उपचारासाठी मदत केली. दरम्यान 17 मार्च रोजी दुपारच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला पांढरा बोडी परिसरातून अटक केली. अवघ्या काही तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात हत्या करण्याचा प्रयत्न अटेम्प्ट टू मर्डर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सकाळी 12:30च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खालाशी लाईन परिसरामध्ये मुस्कान आदित्य उईके वय 20 वर्षे या महिलेला तिचा पती आदित्य रमेश उईके याने चाकूने गंभीर स्वरूपात जखमी केलेला आहे. मिळालेल्या माहितीवरून बीट मार्शल तसेच इतर स्टाफ त्या ठिकाणी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी युवतीस आम्ही मेव येथे उपचाराकामी रवाना केलेला आहे. त्याचबरोबर यातील जो आरोपी आहे आदित्य रमेश उईके हा पत्नी या जखमीचा पती असून तो राहणारा पांढऱ्याबोडी परिसरातील आहे. घटना करून तो पांढराबोडी परिसरामध्ये निघून गेला होता. त्यानंतर आम्ही मजरी पोलीस स्टेशन व सदर पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणलेला आहे. जखमी व जखमीच्या उपचार चालू असून पुढील त्याच्या जबाबावर पुढील कारवाई करू आहोत. यातील जखमी आहे ही आरोपीची पत्नी आहे, परंतु मागील 6 महिन्यापासून ती स्वतःच्या आईकडे राहते. जखमी असं सांगणं आहे की जो आरोपी आहे तिचा पती हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला वारंवार मानसिक त्रास देत असतो किंवा मारहाण करत असतो. त्यामुळे त्याच्या आईकडे राहत असल्याने व आरोपी वारंवार तिला स्वतःच्या घरी घेऊन जाण्याकरता प्रेशराईज करत होता, परंतु तिने जाण्यास नकार दिल्याने त्यांनी रागाच्या भरामध्ये तिला ह्या चाकूने गंभीर स्वरूपामध्ये जखमी केलेला आहे. खून प्रकरणाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला पोलिसांनी थेट पंजाबमधून अटक केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादी हरजिंदर सिंग हरचरण सिंग संदूक वय वर्ष 54 यांनी टोल नाका कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की या तक्रारीच्या आधारे यशोधरानगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी नवदीप सिंग उर्फ गोत्रा हा पंजाबमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी एक विशेष पथक पंजाबला रवाना केले. पथकाने आरोपीचा शोध घेत त्याला पंजाबमधून ताब्यात घेतलं आणि पुढील तपासासाठी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या कार्यवाहीत यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या एपीआय आणि पोलीस पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी हरजिंदर सिंग हरचरण सिंग संधू वय 54 वर्ष राहणार टेकानाका कपिलनगर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाणे येथे एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नवदीप सिंग उर्फ सॅबी गोत्रा हा पंजाब येथे लपून बसले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारावर एक पथक पंजाब येथे रवाना करण्यात आले होते. आरोपीला पंजाब येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याची तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचा जो आहे माननीय न्यायालयाने दिनांक 19 तारखेपर्यंत PCR मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत कलम 376 अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बराच काळ फरार होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. दरम्यान क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 5 चे PI विनायक गोल्हे आणि त्यांच्या पथकाला आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. कळमना परिसरातील महाडा क्वार्टर भागात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नागपूर पोलिसांना मोठे यश मिळालं असून सध्या आरोपीकडून अधिक चौकशी सुरू असून त्याचा पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत. क्राईम ब्रांच युनिट 5 येथील पथकातील NPC गणेश कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखल एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी कुख्यात गुंड राजा घोष हा त्याच्यात फरारी होता आणि तो भरपूर दिवस पोलिसांना मिळत नव्हता. त्याचा जामीन सुद्धा माननीय न्यायालयाने रद्द केला होता. असा आरोपी असल्याची माहिती कळमना एरियामध्ये असल्याची माहिती आम्हाला गोपनीय मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही स्वतः आमचे API कदम NPC गणेश कदम त्याचबरोबर आमचे पथकातील राजा टाकळीकर राजू सिंग राठोड आणि संपूर्ण पथक आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन
त्या ठिकाणी त्या आरोपीच्या ठिकाणचा शोध घेतला आणि त्याला म्हाडा कॉलनी कळमना या ठिकाणावरून एका घरात तो राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला त्या ठिकाणाहून आम्ही ताब्यात घेतलं. त्या घराची झडती घेतली. त्या झडतीमध्ये काही आक्षेपार्ह मिळालं आलं नाही, कारण ह्या आरोपीविरुद्ध जो गुन्हा दाखल होता त्याला पिस्टलचा धाक दाखवून तिला जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा गुन्हा होता. त्या अनुषंगाने आम्ही त्या घरामध्ये झडती घेऊन पिस्टल किंवा कुठलंही अग्निशस्त्र मिळून येतं याबद्दल आम्हाला संशय होता, परंतु त्या ठिकाणी काय मिळून आलं नाही. हा जो आरोपी आहे त्याचं पूर्ण नाव आहे सय्यद राजा गौस वारिस अली, राहणार त्याचा सक्करदरा ताजबाग असं आहे. आणि त्याच्यावर यापूर्वी आर्म्स ॲक्टचे 325चे गुन्हे आहेत, 425चे गुन्हे आहेत, त्याचबरोबर एक्स्टॉर्शनचे गुन्हे आहेत, खंडणी, त्यानंतर याच्यापूर्वी चेन स्नॅचिंग, घरफोडी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी ऑफेन्स आणि प्रॉपर्टी ऑफेन्सचे मोठ्या प्रमाणात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आणि असा हा कुख्यात आरोपी युनिट क्रमांक 5च्या पथकाने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत. नागपूरमधील महाल परिसरात किरकोळ वादातून मोठ्या हिंसाचाराला तोंड फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनाचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून 2 गट आमने सामने आले आणि त्यातून मारहाण झाली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार ही घटना सोमवारी रात्री महाल परिसरातील इंद्रायणी साडी स्टोअरजवळ घडली. वाहनाचा हॉर्न वाजल्याच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि 2 गट एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंनी आपल्या साथीदारांना बोलविण्यात आले आणि त्यानंतर परिस्थिती चिघळली. काही वेळातच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत ऋषभ सिंह आणि पंकज सिंह हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या मारहाणीमुळे जुगनू नावाच्या तरुणाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बंदोबस्त वाढविलाय. कोतवाली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच्यामध्ये सदरची घटना ही कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत बडकत चौक या ठिकाणी घडलेली आहे आणि सदरची घटना ही सायंकाळी 7:30च्या दरम्यान वाहनाचा ब्रेक लावण्यावरून आणि वाहनाला गाडी समोर लावल्यावरून हा वाद 2 युवकांमध्ये घडला प्राथमिकरित्या. त्यानंतर सदर युवकांनी जे कंप्लेनंट आहे त्याला व त्यांच्या भावास मारहाणीस सुरुवात केली. त्याचबरोबर त्याचे त्या ठिकाणी असलेले साथीदार सुद्धा इतर त्या ठिकाणी येऊन त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. सदर जे आरोपी आहेत सध्या फरार आहेत. काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत. तसेच घटनास्थळावरून 2 व्हेकल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये वाद हे जी गाडी त्या ठिकाणी ब्रेक दाबल्यानंतर मागची गाडी ज्यावेळेस येऊन टच झाली त्यावेळेस जो चालक आहे चालकांनी संबंधित त्याला हॉर्न वाजवून इशारा केला आणि इशारा केल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकात शिवीगाळ झाली आणि त्या ठिकाणी नंतर ते वाद वाढत मारहाणीत वाद वाढत गेला. त्याच्या अनुषंगाने आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला 109(1), 351, 3, 352 आणि 3-5 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीच्या शोधात आमचे पथक शोध घेत आहेत. याच्यामध्ये जे जखमी आहे त्याचं राहुल पंकज सिंग आणि ऋषभ पंकज सिंग हे आहे. त्याच्यापैकी ऋषभ पंकज सिंग हा अद्यापपर्यंत उपचार घेत आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील हसनबाग परिसरात गंभीर घटना घडली. मोठी मस्जिद समोर एका युवकावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच रात्रपाळी अधिकारी सविता यादव, त्यांचे तपास पथकाचे प्रदीप काईट आणि स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी पोहोचल्यावर जखमी 17 वर्षीय युवक याला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असता शाहबाज खान या 17 वर्षीय युवकाच्या डाव्या हातावर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यामागे किरकोळ वाद कारणीभूत असल्याचे तपासात उघड झाले. आरोपी दानिश शेख आणि शाहबाज शेख यांच्यात काही वेळ आधी वाद झाला होता. याच वादातून बशीर आणि अखिल शेख वय वर्ष 24 यांनी चाकूने हल्ला करत शाहबाजला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी बशीर शेख याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र दुसरा आरोपी दानिश शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण कार्यवाही एसीपी सक्करदरा विभाग आणि डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 15/3/26 रोजी
रात्री 20 ते 21 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन ठाणे येथे माहिती मिळाली की मोठी मस्जिद हसनबाग समोर एका व्यक्तीस चाकूने मारहाण झाली आहे. अशा माहितीवरून रात्रपाळी अधिकारी सविता यादव तसेच तपास पथकचे पोहपणी प्रदीप काईट व त्यांचा स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्या ठिकाणी गेले असता जखमी शहबाज खान अनवर खान वय 17 वर्ष याला वस्तीतील लोकांनी उपचार करता मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन गेले होते. त्यानंतर तात्काळ रात्रपाळी अधिकारी मेडिकल हॉस्पिटल येथे जाऊन जखमीचे प्रकृतीबाबत विचारपूस केली आणि जखमीला डाव्या हात व पाठीवर गंभीर वार करून जखमी केले होते. आरोपी आहे त्यामध्ये बशीर अखिल शेख वय 24 वर्ष व त्याचा लहान भाऊ दानिश अखिल शेख वय 20 वर्ष, दोघेही राहणार हसनबाग. मारण्याचे कारण आहे की दानिश अखिल शेख याचे व आरोपी शहबाज खान याचे किरकोळ कारणावरून वाद झाला होता थोड्या वेळा अगोदर. त्याच कारणावरून शहबाज खान याला बशीर शेख याने चाकूने मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. यामध्ये 2 आरोपी असून आरोपी बशीर अखिल शेख याला दिनांक 16/3/26 रोजी 2:53 वाजता गुन्हा दाखल झालाय. 5:14 वाजता अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी दानिश शेख हा फरार आहे. त्याचा शोध घेणे सुरू आहे. संपूर्ण कारवाई माननीय एसीपी सक्करदरा विभाग तसेच माननीय डीसीपी सर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपी दिनांक 18 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे. हो, बशीर शेख याच्यावरती 2 गुन्हे काहीतरी आहेत या अगोदरच्या. नागपूर शहरात अंमली पदार्थ आणि अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम जोरात सुरू आहे. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांकडून सातत्याने छापेमारी आणि तपासणी केली जात आहे. याच दरम्यान माउंट रोड परिसरातील डाऊन टाउन नावाच्या हुक्का पार्लरमध्ये अवैधरित्या हुक्का सेवा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान पार्लरमध्ये नियमांचे उल्लंघन करत ग्राहकांना हुक्का पुरवला जात असल्याचे उघड झाले. या कार्यवाहीत पोलिसांनी पार्लर चालक गौरव बोकळे आणि परेश सोरते यांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून हुक्का साहित्य आणि अन्य वस्तूंसह सुमारे 11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करून पुढील तपास सुरू केलाय. शहरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सध्या आम्ही नागपूर शहर पोलीस अंतर्गत पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर असं एक ऑपरेशन राबवत आपण. याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालू राहते. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थाच्या बेकायदेशीर विक्री जवळ बाळगण्याच्या संदर्भात कारवाई करत असतो. आपल्याला माहिती मिळाली की 14 तारखेला सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माउंट रोड या ठिकाणी डाऊन टाउन नावाचा हुक्का पार्लर त्या ठिकाणी अवैधरित्या हुक्का ठेवून ग्राहकांना तो पुरवून हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यापण पोलीस स्टेशनकडील पथक गुन्हे प्रकटीकरण पथक आहे. त्याच्यामध्ये PSI घोगरे व त्यांच्या टीमला आम्ही त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरता रवाना करण्यात आले. त्यावेळेस त्यांना पंचांसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या तिथे जो हुक्का चालक आहे गौरव बोकडे त्याचबरोबर परेश सोरते हे युवक त्या ठिकाणी हुक्का पार्लरसाठी राहणारा आवश्यक हुक्का पॉट तंबाखू व इतर साहित्य त्या ठिकाणी ठेवून ग्राहकांना हुक्का पाजत असल्याची दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाईमध्ये असं दिसून येत आहे की हुक्का पदार्थ सेवनाकरता त्या ठिकाणी ठेवलेला आर्थिक फायदा मिळवण्याकरता अवैधरित्या हुक्का पार्लर चालत होता आणि त्याच्यामधून जो काही उत्पन्न मिळत होतं त्याच्यावर त्याचं गुजराण चालत होते. याच्या संदर्भाने कारवाई केली असता त्याच्यामध्ये हुक्क्याच्या पॉटचे वेगवेगळे साहित्य त्याचबरोबर तंबाखू वेगवेगळ्या फ्लेवरचे हुक्का पॉट इतर साहित्य असा एकूण 11,400 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि याच्यावरती गुन्हा दाखवून पुढील कारवाई सुरू आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872,
JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तुझ्या एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.